नील काय सांगितलंय? प्रभात दादा येणार आमचा. अरे वा. सगळ्यांनी खोटं वाटतं. घरी आले सांग की आम्हाला पण बोलव. आम्हाला पर्याय असतं तर मला वाटतं की आमच्या जरा अशी गर्दी लागली असती. अरे मग तू सांगायचं ना मला येडी. आम्ही फक्त काकूंसाठी आलो माहितीये का, तुझ्यासाठी नाही आलो. काकूनी फोन नसता केला ना, फोन केला म्हणूनच तू आला. चल चल आता बरे आहात ना? बाय 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 बाय. काका चला, काकू कुठे? काकू नाही का? बोला ना, त्याला फोन कर त्याला. आता तन्मय मुले आम्ही अचानक निघतोय सरळ सरळ घरी डायरेक्ट. तुझ्या मुले राम, तुझ्या मुले येतो आम्ही. कशावर? इंस्टावर ना? तिकडे करतात, तिकडे बघतात का? मला पण याची पण आयडी सांगा ना. आयडी ते सांग. MR._ रोहित गुजरे. ए नंतर पाठवा, जागू यांची आयडी पाठव दोघांची. MR. रोहित गुजरे. काय काय काय? MR. रोहित गुजरे. गाईज जे बघतायत ना फटाफट फॉलो करा. मी टाकतो त्यांची आयडी खाली. भेटला होता त्यातला, तर तो नाला सोपारावर आणि ते तिकडनं फॉलो करतात आणि खूप आनंद वाटतो. असं कोणी सांगतोय की तुला फॉलो करतो आम्ही. आमचे नेबर्स पण करतात. तर मी शूट करायचं विसरलो, जे मी करायचं. हा ना, तुम्ही पण असा सपोर्ट करू शकता आमच्या प्रभात दादाला. अरे बापरे. चला तर तन्मय पलाला गाईज, सिरियसली तन्मय भाग गया, कारण की त्याला खूप लेट झालं होतं. आम्हाला सुद्धा लेट झालं होतं. आणि ढोलकी खूपच छान वाजवली होती आणि सगळे खूप तारीफ करत होते, पण तारीफ ऐकायलाच नव्हता. त्याला तारीफ ऐकायची नव्हती, कारण की त्याला ना लोकांनी तारीफ केली त्याला आवडत नाही म्हणून. असं आहे का? म्हणून हा तेच. चलो तर आता जाऊया आपण संस्कृतीच्या घरी. संस्कृतीला कॉल करतो आधी. तर आता काही जागृतीच्या घरातनं निघालोय आणि आता संस्कृतीच्या इथे जावंच लागेल, कारण की परत उद्या पॉसिबल नाहीये. उद्या कांदिवलीला जायचंय. तर ट्रेन पण आली. चलो राम, आपला एक माणूस कुठे? तन्मय गेला तो भाग. 3 दिवसाच्या गणपती जसे विसर्जन होतात तसं गेलं. ट्रेन आली काहीच गर्दी नाही तेवढी, खाली आहे आणि बाजूच्या स्टेशनला जायचं आपल्याला. तर काहीच इकडे बघा एवढा धावत आला. चल चल आता जेवायचंय ते. चल मित्रा, चल आता जोडीला. चल नाही ना, आता सिरियसली मस्ती नाही. आता जा, आता ऐक, फोन कर, कॉल कर. थांब ना 1 मिनिट. अरे मंद आहे का रे? जाऊ हा एक मला एवढं सांग,
तू एवढा धावत आलास, एवढा घाईत आला, तिथे नीट आणि प्रसाद सुद्धा ना, आम्ही केवढा घाईत निघालो माहिती आहे आम्ही ना? पण निघालो मग खरं सांगतो ते सगळे कसे येतात माहिती का म्हणजे की तो ढुलकेला कुठे आहे जाम भारी ढुलकी वाजवली पण तो आहे कुठे आजूबाजूला गेलाय का काय म्हणलं तो घरीच गेला डायरेक्ट तिथे विचारलं पण कोणाच्या घरी गेला, पण एवढं वगैरे त्याच्या स्वतःच्या. हा हे तुझे जे तिथे कृत्य केलंय ना, इतका मोठा काय झालंय त्याचं कारण हे तू एवढा लांब आलास ना तिथनं, पण शेवटी यावा. मी 2-3 मिनिटात पळून माहिती काय भेटला आम्हाला असं ना राम तू कॉल केला ना तेव्हा मी प्लॅटफॉर्मवर होतो एवढा धावलो आणि बघितलं अर्धा तासांनी गाडी त्यांना आता बघ देव पण बोलतोय की तू चल. ये. राम. मी जाणार हा तर गाईज फायनली आलं आणि बघा संस्कृती माते चला. आणि खूप वेळ झाली आहे पण आता आलोय आम्ही, कारण की परत इकडे येणार नाही. चलो मम्मी कुठे घर कुठे तुमचं इकडे लांब आहे. चलो तर काही आता 10 मिनटं चालायचं पण आहे परत. असं म्हणजे रामला चालायची सवय ना राम. आणि थँक्यू. पहिल्यांदा तुझ्या कधी कोण? मी पण पहिल्यांदा फर्स्ट टाइम येतोय. मी तुला विचारलं हो चला चलो. तर फायनली आलो एकदाशी. ऐकलंय नाव काय तुझं? घाबरली वाटतं. श्याम कुठे रे? हाय कर सगळ्यांना, हाय कर. हाय. एकदा नाव अरे सांग पा- इकडे एकदा नाव सांग नाव इकडे कधी? नाव काय तुझं लाजते ती घाबरली काय नाही बघ, आम्ही संस्कृती हिला आम्ही सांगतोय बरं बाप्पाने तिथे बाप्पाच्या लाडू वाटलं उचलायचं आणि सोडून खायचा. तर ती वरती मी खात नाही. खातेच तू नाही खायचं. मजा आहे. आतापासून खाशील ना आतापासून खाशील ना. बाप्पा काय बोलत नाही खाल्लं तर बाप्पा शिक्षा देतात लगेच. त्याला सांगते ते ऐकायचंच नाही. तर तिथनं लाडू बरोबर आहे ना? मग लगेच ऐकायचं बाबा. असा तिथे मोदक ठेवला, लाडू ठेवला, खायचा चपचप खायचा पटकन हम्म. उंदरासारखा. उंदीर का असतो तिथे म्हणून असतो. आतापासून खायचा का आतापासून खाशील खायचं ना आतापासून. आतापासून खाशील ना हा, कसं हा. खायचं? चोरून चोरून खायचं आणि सगळ्यांना द्यायचं. कसं खायचं ऍक्टिंग करत हो कसं खायचा ऍक्टिंग करून कसं खायचं? कसं खायचा कसं कर ना एकदा कर ना कर. नको रे घाबरतोय रे तू जबरदस्ती करतोय नाही रे. जबरदस्ती करतो ना हा बोलते तुला बघ ना. काय रे जबरदस्ती करतो का रे हा मला माहित असतं ही चॉकलेट तरी आणलं असतं आपण काहीतरी कॅडबरी वगैरे. तेच आम्ही फक्त काकूंसाठी आलो माहितीये का, तुझ्यासाठी नाही आलो. काकूनी फोन नसता केला ना तिने फोन केला म्हणूनच तू आला. हा म्हणून आज आलो, कारण की उद्या तर मला हे नव्हता. फक्त काकू बोलल्या की ये म्हणून आलो मी ना. रामला आम्ही अरे तुला माहितीये का तिकडे आम्ही थांबलोच नाही 2 मिनिटं पण जागृतीच्या घरी. तन्मय निघाला सरळ बोलतो जायचंच आहे. मग तस तो डायरेक्ट बाहेर निघाला. मग आम्ही त्याच्या मागे काकू तुम्ही बनवलं जेवण आज की संस्कृतीने? हा मग जेव्हा हा, मी पण छान बनवते जेवण. राहू दे मग तिला समजलं लगेच. विचार मम्मीला. नाही भरोसा आहे तुझ्यावर. जेवण नसेल चांगलं तू बनवलेलं, पण आज काकूनी बनवलंय म्हणजे जेवण चांगलं असेल तर आपण भोजनाचा आस्वाद घेऊया. मला माहित होतं. मला माहित होतं लाजणार म्हणून. नील ये भेटायचं होतं ना. कसं आहेस? हाय. बापरे. बघतो का ब्लॉग वगैरे बघतो तू? बापरे. आपण बनवू कधीतरी रील्स का? त्याला लहान ग याची जोडीला बनवेन मी, तुझ्या जोडीला नाही. नको बनवूस. अशा वेळ टाकून डिलीटच करतोस. हे नाही डिलीट नाही केलं मी. करून ठेवलाय. नील काय सांगितलंय? प्रभात दादा येणार आहे आमचा. अरे वा. सगळ्यांनी खोटं म्हणजे ते वाटत घरी आले सांग की आम्हाला पण बोलव आम्हाला. दुपारी आला असता तर मला वाटतं की आमच्या जरा अशी गर्दी लागली असती. अरे मग तू सांगायचं ना मला येडी. तू बोललीस का ना मला? तू आता हिने फोन तरी केला पाहिजे होता ना की काय येणार आहे असं तसं. फोन उचलतो. उचलतो मी प्रॅक्टिसला असल्यावर कसं उचलू? यांचं पण उचलत नाही मी. रात्री 11ला फोन करायचा ना बाबू. सगळ्यांनी हाय करा हाय. आणि संस्कृती थँक्यू बोलवल्याबद्दल, मजा आली खूप. राम पोट भरलं का? एकदम
जागाच नाही, हवं पण नाही खाऊ शकत मी आता. काकूनी जेवणच तेवढा छान बनवलेला. काकूंच्या टेस्टच सांगा काकू, थँक्यू. आणि ऍक्च्युली काही एवढी मजा आली ना आज, खूप मजा आली. आणि टाइम तर खूप झाला आम्हाला, पण आम्ही ठरवलेलं की संस्कृतीच्या घरी यायचंच आहे. रामला सांगितलं, रामला पण खूप भूक लागलेली आणि मला पण, आणि पोटभर जेवलो आम्ही. संस्कृती बाय, नील बाय. या पण तुम्ही या कधीतरी घरी. काकू थँक्यू, परत या तुम्ही पण या घरी. बाय 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 बच्चा. आमचं क्यूटी पहिला सोड. चल येते का घरी, बहीण नाही मला. हा अर्धा हिस्सा तुला. चल बाय कर बाबू. बाय कर. बाय बाय. फायनली आजचा व्लॉग संपला. आम्ही स्टेशनला पोहोचलो 5 मिनिटात. धपा धप धपा धप. मग काय म्हणायचं आजच्या दिवसाबद्दल? काय नाही बाबा, सकाळची सुरुवातच धडाक्याने झाली. एकच जागेवर थांब. अरे कुठे थांबू. खूप मजा आली आज एक्स्ट्रीम. असेच मजेदार व्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला. आणि इकडे नाला सोपऱ्यापर्यंत पोहोचलोय भाई आम्ही. जरा पोचा भाई, तुम्ही पण काहीतरी करा आमच्यासाठी. फक्त फॉलो करा आणि सबस्क्राईब करा, बस आहे. मजा आली ना. तेच. थँक्यू गाईज फॉर लव अँड सपोर्ट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय श्रीराम. बाय बाय.